नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वरी माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील एका अत्यंत महत्त्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत. 17वा अध्याय, श्रद्धा त्रय विभाग योग. रोजच्या जगण्याला खरंच दिशा देणारा. म्हणजे बघा, माणसाची मूळ प्रवृत्ती, त्याचा स्वभाव, त्याच्या श्रद्धेवर, कर्मांवर कसा परिणाम होतो आणि हे सगळं सत्व, रज, तम या 3 गुणांमधून कसं दिसतं हे जरा समजून घेऊया आज. आपला आजचा आधार काय? तर ज्ञानेश्वरीतील याच 17व्या अध्यायातल्या काही निवडक ओव्या आणि त्याचा जो काही अर्थ उपलब्ध आहे तो. आपला उद्देश काय आहे की आपला मूळ स्वभाव आपल्या श्रद्धेला कसा आकार देतो, आपण काय खातो पितो त्यावर कसा परिणाम करतो, आणि आपली कर्म म्हणजे यज्ञ, तप, दान यावर या गुणांचा प्रभाव कसा असतो हे जरा खोलात जाऊन बघूया. आणि सुरू करण्याआधी एक विचार मनात येतो. खरंच आपण जे अन्न खातो ना, त्याचा आपल्या विचारांवर, आपल्या श्रद्धेवर थेट परिणाम होत असेल का? काय वाटतं? चला बघूया ज्ञानेश्वरी काय म्हणतेय. तर मग सुरुवात करूया थेट पहिल्या महत्वाच्या मुद्द्यापासून, श्रद्धेचे प्रकार. ज्ञानेश्वरीतली ओवी आठवते का? जैसी श्रद्धा तयाचा स्वभावी तैसा तो पुरुष, ओवी श्रद्धेनेच तो जीवी 3 प्रकारे. याचा नेमका अर्थ काय लावायचा? म्हणजे स्वभाव आणि श्रद्धा इतके जोडलेले आहेत. अगदी जोडलेले आहेत. इथे स्वभाव म्हणजे काय? तर आपली मूळ प्रकृती, आपल्यात जे जन्मतः गुण आहेत, सत्व, रज, तम यांचं मिश्रण. आणि ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की जसा ज्याचा स्वभाव तशीच त्याची श्रद्धा बनते. आता ही श्रद्धा म्हणजे फक्त देवधर्म नाही बरं का, तर जगण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, आपली मूल्य, कशावर तरी आपलं मन स्थिर होतं, ती वृत्ती, हे सगळं आलं त्यात. त्यामुळे जसा स्वभाव तसा माणूस आणि तशीच त्याची श्रद्धा, जी मग 3 प्रकारची असू शकते. अच्छा, म्हणजे श्रद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचाच एक आरसा आहे असं म्हणता येईल. पण हे 3 प्रकार ओळखायचे कसे? म्हणजे मला वाटतं माझी श्रद्धा सात्विक आहे, पण नकळत त्यात राजसिक किंवा तामसिक अंश असू शकतो ना, हा फरक कसा कळणार? हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि ज्ञानेश्वरीत पुढे हे स्पष्ट केलंय. फरक कशात आहे? तर श्रद्धेमागचा हेतू काय आहे आणि तिचं स्वरूप कसं आहे यावर सगळं अवलंबून आहे. पहिली बघूया सात्विक श्रद्धा. ही कशी असते? शुद्ध, ज्ञानावर आधारलेली, निस्वार्थ. यात देव, गुरु, शास्त्र यांच्याबद्दल आदर असतो. ही श्रद्धा लोकांना जोडते, कल्याण करते, शांतता देते. हेतू काय? तर आत्मिक उन्नती. निस्वार्थ आणि उन्नतीसाठी. ठीक आहे. दुसरी आहे राजसिक श्रद्धा. हिचा मूळ हेतूच वेगळा आहे. फळाची अपेक्षा, मान मिळावा, सन्मान व्हावा, काहीतरी भौतिक लाभ व्हावा, यासाठी ही सगळी धडपड. या दिखाऊपणा खूप असतो. यज्ञ, याग, पूजा अर्चा एकदम थाटामाटात होणार, पण आतमध्ये स्वार्थ आणि अहंकार असतोच. अच्छा, म्हणजे बाहेरून सगळं छान दिसते पण आतला हेतू वेगळा. अगदी. आणि तिसरी, ती आहे तामसिक श्रद्धा. ही तर पूर्णपणे अज्ञानावर आधारलेली. यात काय योग्य काय अयोग्य याचा विचारच नसतो. भूत, पिशाच किंवा अगदी क्षुद्र देवता यांची उपासना. अनेकदा यात हिंसा असते, चुकीची कर्मकांड असतात. याचा हेतू स्वार्थाबरोबरच इतरांना त्रास देणं किंवा काहीतरी विध्वंसक पण असू शकतो. म्हणजे विवेक शून्य झालेला असतो इथे. बापरे, म्हणजे फक्त कोण कशाची पूजा करतोय यावर नाही, तर का करतोय आणि कसं करतोय यावर सगळं ठरतंय. हा हेतूचा मुद्दा खरंच खूप महत्वाचा वाटतोय मला. नक्कीच. कारण ज्ञानेश्वरी असो किंवा गीता, कर्माच्या फळापेक्षा कर्मामागच्या भावनेला खूप जास्त महत्त्व दिलंय. सात्विक श्रद्धेचा पाया शुद्ध ज्ञान आणि निस्वार्थता आहे. राजसिक श्रद्धेचा पाया कामना आणि अहंकार, तर तामसिक श्रद्धेचा पाया अज्ञान आणि मोह. आणि ही श्रद्धा आपल्या सगळ्या आयुष्यावर परिणाम करते. आपण काय निर्णय घेतो, आपली नाती कशी आहेत, अगदी रोजच्या सवयींवर सुद्धा. आणि इथेच मला वाटतं पुढचा मुद्दा येतो. तुम्ही म्हणालात तसं रोजच्या सवयी. ज्ञानेश्वरीने श्रद्धेचा संबंध थेट आहाराशी जोडलाय. हे तर खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपलं खाणं पिणं आणि आपली आध्यात्मिक वृत्ती याचा काय संबंध असू शकतो? हो ना. आणि हा संबंध खूप खोल मानलाय बरं का. ज्ञानेश्वरीत स्पष्ट म्हटलंय, जशी श्रद्धा तसा आहार आवडतो. ओवी आहे बघा, जैसा जयाचा स्वभाव तैसी आवडी उपजवी जी भाव, त्यावरून कळे सात्विकाचा राव की रजतमाचा तो. आणि पुढे आहाराचे 3 प्रकार सांगितले आहेत. सांगा ना जरा त्याबद्दल. कोणते प्रकार? पहिला, सात्विक आहार.
हा कसा असतो तर आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारा. हे अन्न रसयुक्त, स्निग्ध म्हणजे तेलकट, तुपकट, चांगल्या अर्थाने शरीरात मुरणारं आणि मनाला आनंद देणारं. उदाहरणार्थ, ताजं, पौष्टिक अन्न, फळं, दूध, तूप, चांगल्या भाज्या. हा आहार मनाला शांत आणि स्थिर ठेवतो म्हणे. अच्छा, म्हणजे जे खाल्ल्यावर बरं वाटतं, शांत वाटतं, असं काहीसं. अगदी. दुसरा आहे राजसिक आहार. हा कसा तर अति तिखट, आंबट, खारट, उष्ण, रुक्ष आणि दाह करणारा. असा आहार दुःख, चिंता आणि रोग निर्माण करतो असं म्हटलंय. मसालेदार चमचमीत पदार्थ असतात ना, ते येतात यात. हां. हा आहार काय करतो तर मनात चंचलता वाढवतो, अस्वस्थता आणतो, कामना वाढवतो. म्हणजे जिभेला चटकदार लागतं पण आतून त्रास देतो. बरोबर. आणि तिसरा तामसिक आहार. हा म्हणजे शिळा, रस गेलेला, दुर्गंधी येणारा, उष्ठा, अपवित्र असा. हा आहार बुद्धीला जडत्व आणतो, आळस वाढवतो, मनाला मरगळ आणतो. यात काय येतं? शिळं अन्न, खूप प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा काही संदर्भात मांसाहार पण येतो, कारण त्यात जडत्व आणि हिंसेचा अंश मानला जातो. अरे वा, म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणण्यामागे फक्त शरीराचं पोषण नाही तर मन आणि बुद्धीचं आरोग्य पण आहे. पण आजच्या काळात जिथे इतके पदार्थ मिळतात सहज, तिथे जाणीवपूर्वक सात्विक आहार निवडणं हे किती महत्वाचं ठरतं मग? याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं ना, तर हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्ञानेश्वरीनुसार आहार ही फक्त शारीरिक गरज नाहीये, तो आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीवर परिणाम करतो. बघा, सात्विक आहार घेतला तर मन शांत राहतं, विचार शुद्ध होतात. मग काय होतं? सात्विक श्रद्धा, सात्विक कर्मांकडे कल वाढतो. राजसिक आहार घेतला तर मन अशांत होतं, इच्छा वाढतात, मग राजसिक कर्मांमध्ये रस वाढतो. आणि तामसिक आहार घेतला तर बुद्धी मंदावते, आळस येतो, तामसिक वृत्ती वाढते. त्यामुळे आपण काय खातो याचा आपल्या व्यक्तिमत्वावर, विचारांवर आणि पर्यायाने आपल्या आध्यात्मिक प्रगतीवर परिणाम होतो, असं हे तत्वज्ञान सांगतं. म्हणजे श्रद्धा बघितली, आहार बघितला आणि आता तिसरा महत्वाचा भाग येतो कर्म. ज्ञानेश्वरी म्हणते की यज्ञ, तप आणि दान ही जी महत्वाची कर्म आहेत ना, ती सुद्धा या 3 गुणांनी प्रभावित होतात. यज्ञाबद्दल काय म्हटलं आहे? शास्त्रविधीनुसार केलेला, फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपलं कर्तव्य म्हणून केलेला, यात कोणाला दाखवायचं नाहीये, पूर्ण निस्वार्थ भावे. ठीक आहे. कर्तव्य म्हणून. दुसरा राजसिक यज्ञ. हा कशासाठी? तर फळाच्या अपेक्षेने किंवा दंभासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, मानसन्मान मिळावा म्हणून. यात खर्च खूप असतो, थाटमाट असतो, पण हेतू शुद्ध नसतो. दिखावा जास्त. आणि तिसरा तामसिक यज्ञ. हा म्हणजे शास्त्रविधी सोडून दिलेला. मंत्र नाही, अन्नदान नाही, दक्षिणा नाही, श्रद्धेशिवाय केलेला. यात अनेकदा चुकीच्या पद्धतीने किंवा कोणाला त्रास व्हावा अशा हेतूने पण काही विधी केले जाऊ शकतात. बापरे, हे झालं यज्ञाचं वर्गीकरण. समजलं. पण तप आणि दान यांचं काय? कारण ही 2 कर्म आजही आपण बघतो, अनेक जण करतात वेगवेगळ्या प्रकारे. यांचं सात्विक, राजसिक, तामसिक स्वरूप कसं असेल? मुद्दा महत्वाचा आहे, कारण तप आणि दानाचं स्वरूप आपल्याला अनेकदा गोंधळात टाकू शकतं. ज्ञानेश्वरी याच तत्वावर त्यांचंही विश्लेषण करते. आधी तपाचं बघूया. तपाचे 3 प्रकार. पहिला सात्विक तप. हे शरीर, वाचा आणि मन 3 स्तरांवर होतं. देवांची, गुरुजनांची, ज्ञानी लोकांची पूजा करणं, शुद्धता पाळणं, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा हे झालं शारीरिक तप. सत्य बोलणं, पण प्रिय आणि हितकारक बोलणं, स्वाध्याय करणं हे झालं वाचिक तप. आणि मनाची प्रसन्नता, शांतता, मौन, आत्मसंयम, भावनांची शुद्धी हे झालं मानसिक तप. हे सगळं तप फळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून परमश्रद्धेने केलं जातं. म्हणजे तप म्हणजे फक्त शरीराला कष्ट देणं नाही, वाणी आणि मनाचा संयम पण आला त्यात. अगदी. दुसरा आहे राजसिक तप. हे कशासाठी? तर सत्कार मिळावा, मान मिळावा, पूजा व्हावी म्हणून, किंवा फक्त ढोंग, दिखावा. हे तप तात्पुरतं फळ देतं आणि अस्थिर असतं. यात स्वतःला त्रास करून घेतात, पण हेतू शुद्ध नसतो. परत तोच मुद्दा, हेतू. आणि तिसरा तामसिक तप. हे म्हणजे मूर्खपणाने, हट्टाने स्वतःला पीडा देऊन केलेलं किंवा दुसऱ्याचा नाश करण्याच्या उद्देशाने केलेलं. यात योग्य विचारांचा पूर्ण अभाव असतो, फक्त त्रागा किंवा अज्ञान असतं.
अच्छा, हे तपाचं झालं. आता दानाबद्दल काय? दानाचे पण असेच प्रकार आहेत का? हो, दानाचे पण अगदी स्पष्ट 3 प्रकार सांगितले आहेत आणि ही खरी कसोटी आहे दानाच्या मूल्याची. पहिला, सात्विक दान. हे कसं? तर कर्तव्य भावनेने दिलेलं, योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला. म्हणजे जो गरजू आहे आणि ज्याला दिल्याने समाजाचं हित आहे अशाला. आणि परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता. देणाऱ्याच्या मनात उपकाराची भावना नसते, फक्त शुद्ध कर्तव्य भावना. हे आदर्श दान झालं. दुसरा, राजस्विक दान. हे कसं? तर परतफेडीच्या अपेक्षेने दिलेलं किंवा फळाची इच्छा धरून किंवा अनिच्छेने अगदी कष्टाने दिलेलं. या दान दिल्यावर लोकांना सांगणं, प्रसिद्धीची अपेक्षा करणं किंवा ज्याला दिलं त्याच्याकडून काहीतरी परत मिळेल अशी अपेक्षा ठेवणं, हे सगळं येतं. म्हणजे हे पण स्वार्थापोटीच. हो. आणि तिसरा, तामसिक दान. हे म्हणजे अयोग्य ठिकाणी दिलेलं, उदाहरण अशुद्ध जागी, अयोग्य वेळी दिलेलं, रात्री किंवा चुकीच्या मुहूर्तावर, अयोग्य व्यक्तीला दिलेलं, म्हणजे जो पात्र नाही किंवा जो त्याचा दुरुपयोग करेल अशा व्यक्तीला. सत्कार न करता अपमान करून दिलेलं. या दानामध्ये श्रद्धेचा लवलेशही नसतो. अरे देवा, म्हणजे यज्ञ, तप, दान या सगळ्या कर्मांचं बाहेरचं रूप कितीही चांगलं दिसलं तरी त्यामागचा हेतू आणि कर्त्याची वृत्ती ही जास्त महत्वाची आहे असं दिसतंय. अगदी बरोबर. हाच या सगळ्या अध्यायाचा गाभा आहे. ज्ञानेश्वरी किंवा गीता आपल्याला फक्त बाहेरच्या कर्मांकडे बघू नका म्हणते. त्यामागची मूळ प्रवृत्ती बघा, हेतू बघा. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आपल्या प्रत्येकात आहेत, कमी अधिक प्रमाणात. आपला स्वभाव, आपली श्रद्धा, आपला आहार, आपली कर्म सगळं या गुणांच्या प्रभावाखाली असतं. जसा गुण जास्त असेल तसा आपला कल त्या दिशेने जातो. सात्विक वृत्ती असेल तर ज्ञानाकडे, शांतीकडे ओढ लागते. राजसिक असेल तर कर्मात आणि भोगात अडकतो माणूस. आणि तामसिक असेल तर अज्ञान आणि आळस त्यातच ढकलला जातो. मग यातून बाहेर पडायचं कसं? हे 3 गुणांच्या पलीकडे जाता येतं का? काही मार्ग आहे? ज्ञानेश्वरीचा किंवा गीतेचा अंतिम उद्देश तर तोच आहे, गुणातीत होणं. म्हणजे या 3 गुणांच्या प्रभावातून मुक्त होणं. पण त्याची सुरुवात होते सात्विक गुणांना जाणीवपूर्वक वाढवण्यापासून. कारण सत्वगुण कसा आहे? प्रकाशमान आहे. तो ज्ञानाचा जवळ नेतो. म्हणून शुद्ध, निस्वार्थ श्रद्धा, सात्विक आहार आणि निस्वार्थ भावनेने केलेली सात्विक कर्म, यज्ञ, तप, दान यांना महत्त्व दिलंय. असं मानलं जातं की सात्विकतेच्या वाढीमुळे रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव कमी होतो. आणि मग हळूहळू त्या सात्विकतेच्याही पलीकडे जायचा मार्ग मोकळा होतो. तर आजच्या आपल्या या बोलण्यातनं आपण ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या आधारे हे समजून घेतलं की आपली मूळ प्रकृती, आपला स्वभाव आपल्या श्रद्धेला कसा आकार देतो आणि मग ही श्रद्धा आपल्या आहाराच्या निवडीवर, आपल्या कर्मांवर म्हणजे यज्ञ, तप, दान यावर कसा प्रभाव टाकते. हे सगळं कसं सत्व म्हणजे शुद्धता, निस्वार्थता, रज म्हणजे कामना, क्रियाशीलता आणि तम म्हणजे अज्ञान, जडत्व या 3 गुणांच्या चष्म्यातून पाहता येतं हे आपण बघितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्माचं बाह्यरूप काहीही असो, त्या मागचा हेतू किती महत्त्वाचा आहे हा मुद्दा खरंच खूप विचार करण्यासारखा आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार शोधून जाते सगळ्यांसाठी. आपण पाहिलं की आपला स्वभाव आणि त्यातले गुण आपल्या श्रद्धा, आहार, कर्मांवर परिणाम करतात. पण याचं उलटं शक्य आहे का? म्हणजे जर आपण जाणीवपूर्वक ठरवून सातत्याने सात्विक आहार निवडला, सात्विक कर्म केली, जसं निस्वार्थ सेवा करणं, खरं बोलणं, स्वाध्याय करणं, तर त्याचा परिणाम आपल्या मूळ स्वभावावर, आपल्यातल्या सत्व, रजतम गुणांच्या संतुलनावर होऊ शकतो का? म्हणजे आपण जाणीवपूर्वक केलेल्या सात्विक निवडी आपल्या व्यक्तिमत्वात खोलवर काही बदल घडवू शकतात का? यावर नक्कीच आपल्याला आणखी विचार करता येईल.